ज्योतिषशास्त्रात तिथी, ग्रह, नक्षत्राला विशेष महत्त्व असतं. काही वार आणि तिथीला नक्षत्र जुळून आल्यास विशेष संयोग तयार होतो आणि हे संयोग विशेष ठरतात. असाच एक खास संयोग म्हणजे गुरु-पुष्य-अमृत योग संयोग. याला गुरु-पुष्य नक्षत्र असेही म्हणतात. यंदा धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आधी येणारे पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आहे. अश्विन कृष्ण अष्टमी तिथीला म्हणजेच गुरुवारी 24 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच उद्या गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे. हा अतिशय शुभ संयोग मानला जातो. दिवाळीपूर्वी हा संयोग जुळून येत असल्याने ह्या संयोगाचे विशेष महत्त्व आहे. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटले जाते, जे 27 नक्षत्रापैकी 8वे नक्षत्र आहे. हे नक्षत्र प्रत्येक बाबतीत समृद्धी आणि आर्थिक लाभ देणारे आहे. हा योग विशेषतः नवीन गृह प्रवेश, नवीन लेखाजोखा, धनसंचय, मालमत्ता, वाहन खरेदी, दागिने खरेदीसाठी शुभ आणि परिणामदायक मानला जातो. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी जुळून येते तेव्हा त्या स्थितीला गुरुपुष्यामृत संयोग म्हणतात किंवा गुरुपुष्यामृत योग असेही म्हटलं जातं. या संयोगात केलेली खरेदी खूप शुभ आणि चिरकाल टिकणारी मानली जाते. या दिवशी चांदीचा चौकोनी तुकडा खरेदी करून आणि त्याची पूजा करून देवी लक्ष्मीला अर्पण केल्यामुळे आर्थिक संकटे दूर होत असतात. ह्या संयोगात सोन्याचे छोटे किंवा मोठे दागिने खरेदी केल्यास घरात सुख समृद्धी येते. या दिवशी गाईला आपल्याला गूळ खाऊ घालायचा असतो. असे केल्याने आर्थिक लाभ होतो. गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी जमीन, घर, दुचाकी वाहन, चारचाकी वाहनांची तुम्ही खरेदी करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करणं शक्य नाहीये तर हे छोटे छोटे जे उपाय आहेत, तुम्ही कशाचीच खरेदी करू शकत नाही तर हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला बघायला मिळत असतात. तर उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे. दिवा कशासाठी तर आपल्या घरावरती जे काही संकट येत असतात त्यामुळे आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबलेली असते किंवा घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असतात तर त्या दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उद्या सकाळी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ अंघोळ करून तुम्हाला लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तिला पंचामृतने तुम्ही अंघोळ घालू शकता. भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर गंध, फुलं, अक्षदा, गुलाबाची फुलं, गुलाबाची अत्तर देवीला अर्पण करायचे आहे. एक छान तुम्हाला तिथे दिवा लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती याचा सुवास घरामध्ये दरवळला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. दान धर्म करायचा आहे. गरिबांना, तुमच्या आजूबाजूला लहान मुलं असतील त्यांना तुम्ही दान करू शकता. असं म्हणतात की उद्या तुम्ही जे काही कराल त्याच्या दुपटीने आणि तिपटीने ते आपल्याला परत मिळत असतं. त्यामुळे कोणाचा अपमान करू नका, कोणाला वाईट शब्द बोलू नका, कोणाबद्दल वाईट चिंतनही करू नका. त्यामुळे होईल तितकं दानधर्म करा, होईल तितकी सेवा उपासना करा. घरामध्ये उद्या कनकधारा स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्रम या सर्व सेवा करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर उद्या तुम्हाला एक छान दिवा लावायचा आहे. हा दिवा आपल्याला सकाळीच लावायचा आहे. आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा याची आपण माहिती घेऊया. तर सर्वात प्रथम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका. तर आता काय करायचं आहे, उद्या तुमचं सर्व संपूर्ण देवपूजा वगैरे झाली. जर तुम्ही सेपरेट लक्ष्मीची पूजा मांडली असेल तरीही चालेल, नाही मांडली तरीही चालेल. तर एक प्लेट घ्या. प्लेटमध्ये तुम्हाला खाली एक छान कुंकवाच्या साहाय्याने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. त्या स्वास्तिकवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा आणि एक छान दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. दिवा घेत असताना तो कुठेही तुटलेला, कुठेही फुटलेला नको. तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल, तुम्ही पितळेचा घेतला तरीही चालेल, पण तो चमटलेला किंवा कुठेही तुटलेला किंवा काळा वगैरे झालेला असा नको. स्वच्छ दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण एखादी स्वच्छ वस्तू उपायासाठी घेतो तर त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होतात. त्यामुळे तुटलेले किंवा खराब झालेल्या वस्तू कधीच उपायासाठी वापरायच्या नाहीत. आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे वेगवेगळ्या देवतांना समर्पित करत असतो. जसं की आपण हनुमंतरायांना चमेलीच्या तेलाचा दिवा लावतो, शनिदेवांसाठी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो, त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण तुपाचे दिवे लावत असतो. अशाच पद्धतीचा आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे. तर या दिव्यामध्ये तुम्हाला
जे लाल कलावा असतो बघा, तर त्या लाल कलाव्याची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे. आता इथे आपल्याला तेल चालणार नाही, त्यामुळे तूपच आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये 2 ते 3 वस्तू टाकायच्या आहेत आणि ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर त्या बघा. सर्वात प्रथम आपल्याला ₹1 एक नाणं घ्यायचं आहे, एक लवंग घ्यायची आहे. लवंग तुटलेली, फुटलेली अशी अजिबात नको, अखंड फुलवाली लवंग घ्या. 11 तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक वेलची तुम्हाला घ्यायची आहे. आता हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य दिवा प्रथम प्रज्वलित करायचा. हे सर्व साहित्य तुम्हाला हातामध्ये धरायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आणि हातामध्ये धरून महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे आणि हे सर्व साहित्य तुम्हाला त्या दिव्यामध्ये 16 वेळेस पठण झाल्यानंतर टाकायचं आहे. त्यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर कर. तुझी कृपा सदैव या घरामध्ये राहू दे आणि तुझे आशीर्वादही या घरावरती राहू दे, चिरकाल आणि कायम या घरामध्ये निवास कर, अशी आपल्याला देवींना प्रार्थना करायची आहे. तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छाही तुम्ही तिथे व्यक्त करू शकता आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा कमीत कमी 1 तास तरी जळेल इतक्या प्रमाणामध्ये त्यामध्ये तूप असावं याची काळजी घ्यायची आहे. दिवा विझणार नाही याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे. दिवा विझला की त्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर दिवा विझला की त्यातलं जे सर्व साहित्य आहे तर ते काढून घ्यायचं आहे. ₹1 जे नाणं आहे तर ते स्वच्छ धुवून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा तुमच्या पाकिटात तुम्ही ठेवू शकता आणि ते कायमस्वरूपी आपल्यासोबत ठेवायचं आहे. बाकीचं जे साहित्य आहे तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. महालक्ष्मी अष्टकम ही देवी लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि ज्यावेळेस देवी लक्ष्मीसाठी आपण काही दिवे अर्पण करतो तर त्यावेळेस देवी खूप प्रसन्न होत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर अजून एक दिवा आपल्याला लावायचा आहे तर तो म्हणजे तुळशीजवळ. तुळशीजवळ ही एक छान तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता आणि देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व अडचणी, सर्व संकटे, विघ्न, दारिद्र्य दूर कर. कारण तुळशीमध्ये सुद्धा माता लक्ष्मी स्वतः निवास करत असतात, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय आहेत ते करा. जर पिंपळाचं झाड आजूबाजूला असेल तर पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करा. पिंपळाच्या झाडाला सुद्धा तुम्ही जल अर्पण करा आणि तिथेही एक छान मोहरीच्या तेलाचा दिवा उत्तर दिशेला तोंड करून लावू शकता. उत्तर दिशा ही देवी लक्ष्मीची दिशा मानली जाते. घरामध्ये ज्या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या करायचे आहेत. काहीच तुम्हाला खरेदी करणं शक्य नसेल तर हे उपाय जरी केले तरीही तुम्हाला त्याचे छान अनुभव येतील. फक्त भक्तीने आणि श्रद्धेने करा, नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.